कमल आलाय. कमाल करण्यासाठी कमलला बोलवलं गेलंय. क्या कमल खेलेगा हा प्रश्न निर्माण झालाय. 12 बॉलमध्ये 29, 14.50 ची सरासरी गरजेची आहे. स्ट्राईक एंडला सुनील 2 बॉलमध्ये 7 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूने मुन्ना पिंपळे 1 बॉलमध्ये 4 वर. 12 मध्ये 29, 81 चं लक्ष. 52 धावा धाव फुलकावर. पहिला चेंडू फुल टॉस होता. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झालाय. व्हॉट कॅच, रनिंग कॅच. फलंदाज बाद. सुनील बॅक टू द आउट. 11 चेंडू 29 ची गरज. बावन धावा हे 3 गडी बाद. 11 बॉलमध्ये 29 ची गरज. त्यानंतरचा चेंडू हवेत केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक धक्का. रोहित पवार चांगली झेल घेतोय. फलंदाज बाद. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट. समीकरण आता 10 चेंडू मध्ये बनवायचे. 29 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु लांबी कमी गाठली. फटक्याने लांबी कमी गाठली. झेल टिपले गेले. बॅक टू बॅक 2 झेल त्याच क्षेत्रामध्ये आले. आणि आता थोडासा दबाव बनलाय श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळावर. मैदानामध्ये नवीन फलंदाज पंकेश. 10 बॉलमध्ये 29. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे. सामना संपलेला नाहीये. दोलायमान स्थितीमध्ये आहे सामना. दहा चेंडू 29 धावांची आहे गरज हा सामना जिंकण्यासाठी. दहा बॉल मध्ये 29, 52ला 4. पहिला चेंडू पंकेशसाठी धाव घ्यायचे यावेळेला. आणि आता विकेट बहाल केली आहे स्वतःची. तिसऱ्या बॉलवर विकेट. पंकेश बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. 5वा धक्का. 52 या धावसंख्येवर 9 चेंडू जिंकण्यासाठी 29 ची गरज. नऊ चेंडू मध्ये 29. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय. पराग आलाय मैदानामध्ये. एका बाजूला या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे पराग भाऊ लोंढे. एक जबाबदार तेवढे चांगले खेळाडू आहेत. उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. मैदानाच्या आतमध्ये आलाय पराग औरंगे. 9 चेंडू मध्ये बनवायचे 29 धावा. परंतु मुन्ना पिंपळे हा खेळाडू असा आहे जो कधीही होत्याचं नव्हतं करू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. नऊ मध्ये 29. फुललेनचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. कनेक्शन जुळलेलं नाहीये. डॉट बॉल. 8 चेंडू मध्ये बनवायचे आता 29 धावा.
8 चेंडूमध्ये 29 कान मंत्र दिलाय आनंद चव्हाणने. तो मेसेज पाठवला अमोल जाधवच्या थ्रू. सात बॉल मध्ये बनवायचे आता धावा. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, समोर जातोय, एक धाव मिळेल. आणि बरोबरच आता या षटकामध्ये एक धाव मिळत असताना समीकरण आलंय 7 चेंडू मध्ये 28. एक धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा बनवल्या जाणार का हा प्रश्न आहे. त्या चेंडूवर धाव मिळणार नाही. आता 6 बॉल मध्ये 28. चांगली गोलंदाजी केली ते गोलंदाज. या षटकामध्ये 2 विकेट आणि 1 धाव खर्च केली. कमालीची गोलंदाजी झाली. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. दुसरी गोलंदाज ज्या एंडने भरपूर धावा येतात, विन ज्या एंडला आहे तिकडे धावा येऊ शकल्या असता अशा वेळेला धावांचा बचाव केलाय. म्हणजेच काय कौतुकास पात्र, काबिले तारीफ. कमी वयामध्ये अनेक पावसाळे बघितलेत क्रिकेटचे धडे गिरवलेत दिग्गज खेळाडूंबरोबर. अनुभव कमी आहे पण तू टॅलेंट जास्त आहे, म्हणजे शब्दसंग्रह इकडे देखील चांगला आहे. आणि आता कमेंट्री बॉक्स मध्ये आरके आमच्या सोबत जोडले जात आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 28.